कर्क राशी 14 ते 20 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। जुलै महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। हा आठवडा ग्रहांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असेल, कारण या दरम्यान मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे। त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि तुमचे प्रेमजीवन या काळात कसे असेल, चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आशा आणि सौभाग्याने भरलेला राहणार आहे। या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात नवीन उंची गाठू शकता। व्यवसायात तुम्हाला चांगला नफा तसेच नवीन सौदे मिळू शकतात, जे भविष्यात तुमच्यासाठी मजबूत पाया म्हणून काम करतील। सरकार किंवा प्रशासनाशी संबंधित प्रभावशाली व्यक्तीकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे जुने अडकलेले काम देखील गती घेईल। हा आठवडा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी प्रगतीची भेट देखील घेऊन येईल। तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पदोन्नती किंवा पदोन्नतीची शक्यता आहे। या आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला मुलांच्या बाजूने काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे कुटुंबात आनंद आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल। अविवाहित लोकांसाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो किंवा नातेसंबंध निश्चित होऊ शकतो। वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक किंवा पर्यटन स्थळी जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नात्यात नवीन ऊर्जा आणि ताजेपणा येईल। आरोग्य सामान्य राहील, परंतु बदलत्या हवामानात तुमच्या दिनचर्येची आणि आहाराची विशेष काळजी घ्या। कर्क राशी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पैसे येण्याची शक्यता आहे, व्यवसायात वाढ होईल, तुमचे आरोग्य चांगले राहील, तुमच्या आणि आई वडिलांचे आरोग्य देखील चांगले राहील। तुम्हाला नशिबाची काही मदत मिळू शकते। या आठवड्यात 18 आणि 19 जुलै हे दिवस तुमच्यासाठी कामे करण्यासाठी अनुकूल आहेत। या आठवड्यात तुम्ही दररोज भगवान शिव यांना दूध आणि पाण्याने अभिषेक करावा। कर्क राशी या आठवड्यात तुम्हाला काही गोष्टीत समजूतदारपणा दाखवण्याची गरज भासेल। तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि त्याची दखलही घेतली जाईल। तुम्हाला वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यात यश येईल। नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात। तुमचे सहकाऱ्यांशी असलेले मतभेद संपुष्टात येतील, यामुळे त्यांची कामात मदत होईल। कर्क राशीच्या व्यावसायिकांना गती प्राप्त होईल। तुम्हाला नवीन व्यवहार करताना नीट चौकशी करावी लागेल। घाई गडबडीत सही करू नका। कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत स्थैर्य लाभेल। तुम्ही या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळण्यास चांगली बचत होईल, त्यामुळे खर्चाचे नियोजन करा। आपल्या बजेटचे योग्य व्यवस्थापन करा। पूर्वीची गुंतवणूक लाभदायक ठरेल। कर्क राशीच्या विद्यार्थ्यांनी या आठवड्यात मनावर ताबा ठेवा। मन विचलित होऊ देऊ नका। एकाग्रता एकवटण्याचा प्रयत्न करा। तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्या। अभ्यासासाठी वेळेचे नियोजन करा। नवीन कौशल्य शिकण्यास हा काळ उत्तम राहील। कर्क राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी। तुम्हाला सर्दी, ताप यासारखे आजार जाणवू शकतात, त्यामुळे वेळेत वैद्यकीय सल्ला घ्या। सकस आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल। तसेच नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवावे। कर्क राशीच्या कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील। तुम्ही वडीलधाऱ्यांचा सन्मान करा। लहानांसोबत वेळ घालवा, यामुळे नातेसंबंध सुधारतील। संयमाने चर्चा करा। घरात शांतता राहील। कर्क राशीच्या प्रेमी जोड्यांना आपल्या भावना खुलून व्यक्त करता येतील, यामुळे जोडीदाराशी जवळीक वाढेल। प्रेमसंबंध टिकवण्यासाठी शांत संवाद ठेवा। कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी मनमुराद गप्पा माराल। कर्क राशी या आठवड्याच्या सुरुवातीला मीन राशीचा चंद्र आणणारी जल ऊर्जा तुम्हाला आठवड्यासाठी आशावाद निर्माण करते। जर तुम्हाला तुमच्या विचारांशी जोडण्याची आवश्यकता असेल तर काही प्रेरणा देते। या आठवड्यात तुम्ही खूप उत्साही असाल, विशेषतः जेव्हा चंद्र 16 तारखेला मेष राशीत प्रवेश करेल। हे त्याच राशीत शनी वक्रीसह तुम्हाला अधिक मजबूत आणि जिंकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे। तुमच्या राशीतील गुरु आधीच तुमची मानसिकता बदलण्यास मदत करत आहे आणि पुढे जाताना गोष्टी कशा व्यवस्थित होतील हे तुम्ही पाहू शकता। 18 तारखेला वृषभ राशीचा चंद्र शांतता आणि आरामाची भावना घेऊन येतो। मित्रांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत काहीतरी रोमांचक करण्याची एक उत्तम संधी, विशेषतः बुध आता त्याच दिवसापासून वक्री होत असल्याने कर्क राशीचा पुढचा आठवडा घर आणि कुटुंबावर लक्ष केंद्रित असेल। वैश्विक संरेखन सूचित करते की घरगुती बाबींवर तुमचे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, ज्यामुळे बंध मजबूत करण्याची संधी मिळते। हा काळ प्रलंबित कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी योग्य आहे। खुल्या संवादामुळे निराकरण होऊ शकते। व्यावसायिकदृष्ट्या संयम महत्त्वाचा आहे, कारण प्रगती तात्पुरती मंदावू शकते।
ध्येय आणि रणनीतींचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. आर्थिकदृष्ट्या खर्चांवर नियंत्रण ठेवा. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात, त्यामुळे विवेकी बजेटिंग आवश्यक आहे. चंद्र तुमच्या भावनांना मार्गदर्शन करत असल्याने तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त संवेदनशील वाटू शकते. या भावनांना आलिंगन द्या, त्यांना तुमचे निर्णय कळू द्या. आरोग्याच्या दृष्टीने संतुलन महत्त्वाचे आहे. मध्यम व्यायाम आणि पौष्टिक आहाराला प्राधान्य द्या. सर्जनशील उपक्रम सांत्वन देऊ शकतात. चित्रकला, लेखन किंवा तुम्हाला बोलावणाऱ्या कोणत्याही अभिव्यक्तीपूर्ण माध्यमांमध्ये रमून जा. सामाजिकदृष्ट्या जवळच्या मित्रांसोबतच्या मेळाव्यांमुळे खूप आवश्यक आधार मिळतो. आठवड्याच्या शेवटी विश्रांती आणि स्वतःची काळजी घेण्यास आमंत्रित केले जाते. तुमच्या आत्म्याचे पोषण करणाऱ्या क्रियाकल्पांची योजना करा. कर्क राशी, तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण विश्व तुमच्या संगोपनाच्या भावनेला आधार देते. कर्क राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हिरवा असेल. भाग्यशाली क्रमांक 7 आहे, तर भाग्यशाली दिवस शुक्रवार असेल. या आठवड्याचा सल्ला असेल की कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.